हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर श्रावण मास या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या सिरीजमध्ये आपण उपवासाचा पराठा कसा करायचा आणि त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत। आणि या चटणीला मी एक वेगळ्या प्रकारे तडका दिलेला आहे। तर तो तडका मी कसा दिलेला आहे हे तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। तर हा उपवासाचा पराठा हा मी अगदी म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बटाटा घातलेला नाही आहे उकडून, किंवा त्याच्यामध्ये वरईचं पीठ घातलेलं नाही आहे। तर हा पूर्णपणे साबुदाण्याच्या पिठाचा आहे आणि अगदी कमी तेलांमध्ये होणारा पदार्थ आहे हा, जास्त तेलाचा नाही आहे हा आणि अगदी हेल्दी पदार्थ आहे। तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा। सो फ्रेंड्स, आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर त्यासाठी मी 2 कप हे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जिरेसुद्धा त्यामध्ये घातलेले आहेत अर्धा चमचा, आणि ते वाटण आहे ते मी पिठामध्ये घातलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे मी हे दही घातलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेणार आहे, कारण दही हे सगळ्या पिठाला लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपला हा पराठा आहे तो चांगला होईल। तुम्ही बघू शकता की सगळे आता मिक्स करून झालेलं आहे। आता ते मी सैलसर असं पीठ मळून घेणार आहे, कारण साबुदाण्याच्या पिठामध्ये पाणी हे जास्त लागतं, कारण जसजसं पीठ भिजेल तसं ते पाणी शोषून घेतं पीठ। त्यामुळं थोडंसं सैलसरच मळायचं, जेणेकरून आपल्याला पुढे पराठा हा लाटता येईल आणि पीठ चिटकू नये म्हणून त्याला थोडंसं तेल यूज करायचं आहे। तेलसुद्धा थोडंसं अगदी कमी वापरायचं आहे, जेणेकरून आपला पराठा हा चांगला होईल। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता ते 10 ते 15 मिनटं मी बाजूला ठेवलेलं आहे। आता चटणी करायला घेतलेली आहे। त्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ आणि साखर घातलेली आहे आणि ते बारीक करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला चटणी कशी हवी, पातळ हवी की घट्ट, त्यानुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते फिरवून घेतलेलं आहे। आणि हा तडका मी वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, जिऱ्याबरोबर थोडंसं लाल तिखटसुद्धा मी घातलेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय तडका तर एकदम सुंदर बसलेला आहे आपल्या चटणीला आणि कलर पण खूप छान आलेला आहे। आता आपली चटणी झालेली आहे, तर आता आपण पराठा करायला घेऊया। तर पीठ जरा पुन्हा एकदा मळलेलं आहे मी आणि आता आपला पराठा करायला घेतलेला आहे। तर छोटासा गोळा मी घेतलेला आहे आणि आता पराठा लाटायला घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की लाटताना पराठा थोडासा चिरल्यासारखा दिसतोय, त्यामुळे ते जोडत थोडासा पराठा लाटायचा आहे, कारण साबुदाणा म्हटलं की थोडंसं पीठ हे चिरल्यासारखं होतं, कारण त्यात पाणी जास्त ओढलं जातं आणि थोडंसं ड्राय होतं आपलं पीठ। त्यामुळे थोडंसं जोडत आणि थोडंसं आपला पराठा लाटून घ्यायचा आहे। आता तवा तापलेला आहे, त्याच्यावरती तेल घेतलेलं आहे आणि आता आपला पराठा हा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। आणि भाजताना पराठा हा मध्यम गॅस ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही आहे, नाहीतर आपला पराठा हा करपू शकतो। त्यामुळं चांगल्या प्रकारे व्यवस्थित भाजावा, खरपूस व्हावा म्हणून गॅस हा थोडासा मध्यम ठेवायचा आहे, एकदम जास्त मोठी फ्लेम ठेवायची नाही आहे। आता तुम्ही बघू शकता आपला पराठा हा चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे, एकदम छान दिसतोय आपला पराठा। बाकीचे पराठेसुद्धा मी आता अशाच प्रकारे करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय आता आपला पराठा रेडी झालेला आहे आणि आपली आजचा उपवासाचा पदार्थ आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे। आता ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। सो फ्रेंड्स, हा होता आपला आता उपवासाचा पराठा। सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। सो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।